इकडे पुण्यामध्ये ड्रग्ज प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केलेली आहे। अटक केलेला आरोपी हा कुरिअरनं ड्रग्ज विकत असल्याची माहिती उघड झालेली आहे। 2 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये 1 कोटींचं ड्रग्ज पकडलेलं होतं। गेल्या अनेक दिवसांपासून हा आरोपी कुरिअरनं या ड्रग्जचा पुरवठा करत होता। आरोपीकडून कुरिअर सेवेच्या माध्यमातून ड्रग्जची विक्री केली जात होती। पुणे शहरासह पुण्याच्या बाहेर देखील अटक आरोपी हा कुरिअरनं हे ड्रग्ज विकत होता। विश्वनाथ कोनापुरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। पुण्यातल्या विश्रांतवाडीमधून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 1 कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जो आहे तो जप्त केलेला होता। मिकी घई आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। मिकी, अमोल, जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये 2 दिवसांपूर्वी विश्रांतवाडी परिसरामध्ये जवळपास 1 कोटी रुपयाचे अर्धा किलो एमडी ड्रग हे सापडलेलं होतं पोलिसांना आणि त्याच्यानंतर जवळपास 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्यावर कसून चौकशी केल्यानंतर आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ते म्हणजे अर्थात कुरिअर बॉय डिलिव्हरी, होम डिलिव्हरी देखील अशा पद्धतीने एमडी ड्रगची दिली जात होती। हे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे। पुण्यात तुम्हाला कुठेही ड्रग्ज पाहिजे असेल तर अशा पद्धतीने हे जे डीलर्स आहेत यांच्याशी संपर्क साधायचे आणि कुरिअरच्या माध्यमातून हे वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जात होते। अर्थात जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये गेले काही दिवस एमडी ड्रगचा जो प्रमाण आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय। त्याच्यावर कारवाई देखील झालेली आहे आणि त्यामुळे हे एमडी ड्रगचे रेट देखील दुप्पट झालेले आहेत। हे देखील आता पोलिसांच्या निदर्शनास आलेलं आहे आणि अशा पद्धतीने आतापर्यंत 3 आरोपी गेल्या 2 दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेले होते आणि त्यांचाच एक साथीदार जो वेगवेगळ्या ठिकाणी कुरिअरच्या माध्यमातून हे ड्रग्ज पाठवत होता त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे। आणि आणखीन कोण यामध्ये आहे का, कुठल्या वेगळ्या पद्धतीने ड्रग्ज वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवलं जातं का, याचं देखील आता पुणे पोलीस कसून चौकशी करते। मिकी, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।